दरम्यान बीकेसी परिसरात सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबई शहरात उपनगरात विविध भागात सध्या तुफान पाऊस बरसतोय। मुंबईमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठा फटका बसलेला आहे। तर बीकेसी पाठोपाठ सायन परिसरातले रस्ते सुद्धा जलमय झालेत। मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। सायन परिसरातल्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं चित्र दिसतंय। मुसळधार पावसामुळे आता सायन भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं आहे। मी थेट आपल्याला दृश्य दाखवू शकतो कशा प्रकारे पाणी साचलं आहे। दोन्ही रस्त्यांवरती पाणी साचलं आहे। सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। महानगरपालिकेकडून आता जेवढे देखील कर्मचारी आहेत ते सर्व रस्त्यावर उतरले आहेत। पाणी कसं आपल्याला इकडून काढता येईल याच्या मागे लागले आहेत। त्याचबरोबर सक्शन मशीन असतील हे देखील आणण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणावरती सक्शन मशीनमधून देखील पाणी काढण्याचं काम चालू केलं आहे। अनेक गाड्या असतील ह्या गाड्या या पाण्यामुळे अडकत आहेत, बंद पडत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे आणि पाण्याची पातळी ही वाढत चालली आहे। कुठेतरी आपण पाहिलं असेल तर जो पाणी निचरा व्हायला पाहिजे तो होत नाहीये, त्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे आणि सकल भागांमध्ये देखील पाणी साचत आहे। डिझास्टर मॅनेजमेंट रूम असेल महानगरपालिकेमध्ये, त्याचबरोबर मंत्रालयातली डिझास्टर मॅनेजमेंट रूम असेल, त्यामधून सर्व मुंबईवरती आता लक्ष ठेवण्यात येत आहे। ज्या ज्या ठिकाणी पाणी साचत आहे त्या ठिकाणी निर्देश देऊन लगेच ते पाणी कसं काढता येईल या मागे लागला आहे। सध्या आपण बघू शकतो वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी आता पोलीस असतील, त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचारी असतील यांच्याकडून आता सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे आणि कुठेही वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अडथळा येऊ नये यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे।